घरचा तंत्र या चॅनलमध्ये आपलं सगळ्याचं स्वागत आहे. आज तुम्हाला एक मी अशी अनमोल अशी एक माहिती सांगतो. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघून घ्या. शत्रू एखाद्याला भरपूर त्रास देतो काही कारणानं, काही कारण नसलं तरी काही असा त्रास करतो की अनेक संकट तयार करतो, भांडणं करतो, अत्याचार करतो गरीब गोर माणसावर. अत्याचार तुम्ही ओळखून घ्या, काही बी असू शकतो. मग त्याच्यासाठी आपण ह्याला काय करायचं, तर काय करायचं आपल्याला वार लक्ष ठेवा. मंगळवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं, एक कावळ्याचं घर आधी बघून ठेवा. सोमवारी तुम्ही बाहेर जाऊन कावळ्याचं घर बघून ठेवा आणि त्याच्यामध्ये अंडे नसावे. ते पिल्ले काढून निघून गेलेले राहिले तरी चालतंय, अंडे नसावे त्याच्यात. अंडे आपल्याला कुणाचं नुकसान करायचं नाही त्या कावळ्याच्या पिल्लाचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ती कावळ्याचा घरटं घेऊन यायचं घरी. घरटं घेऊन आल्यानंतर ती सोमसाम म्हणजे एक एकांतात आणि रानात, माळात, जंगलात, डोंगरात जाऊन आपल्याला ते घरटं जाळून त्याची राख करायची. राख केली तर काही आपला हेतू साधून, समजा काही तुमच्या अटकलीनं, तुमच्या डोक्यानं, तुमच्या विचारानं की शत्रू तुमच्या मोहरी बाजारात गर्दीत चाललेला असेल आणि ती जी राख तुम्ही केलेली आहे ती चिमटभर 2 चिमट राख त्याच्या डोक्यावर टाकायची फक्त. आणि राख करताना काय तुम्हाला त्रास केलेला आहे त्यानं ती बोलायचं, हे काय त्रास झाले, ही त्रास आमच्यापासून मुक्ती दे म्हणून. ती चिमटभर राख त्या माणसाच्या डोक्यावर टाकल्यानंतर तुम्ही जे काय उद्देशानं राख त्या डोक्यावर टाकलेली आहे ती काम तुमचं 40 दिवसात पूर्ण होईल, महिन्यात होईल, 2 महिन्यात होईल, असं 2-3 महिन्यात जसं तुम्ही एवढ्या दिवसात एवढ्या मुदतीत माझं काम पूर्ण कर असे त्या मुदतीत बोलल्यानंतर तुमचं ते काम बी पूर्ण होईल. असं एवढं हे मूल्यवान अशी माहिती. फक्त कावळा खोपा जाळताना मंगळवारी आणायचा आणि मंगळवारी तिची राख करायची. जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटीचं बटन दाबा. आपला दुसरा एक चॅनल आहे घरचा वैद्य मराठी, या चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी माऊली.